पवारसाहेब, आपण आम्हाला सर्वांना बोलवलं. आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं अचीवमेंट आहे असं मी म्हणलं असं की ठरणार नाही. सर्व कुटुंब आज आनंदी आहे. आपल्या कुटुंबातल्या आणि कुटुंबातल्या सर्व परिवाराच्या सर्व लोकांनी मिळून फार अथक प्रयत्नातून मेडिसिन करून, डॉक्टरकी करून, पदवी हासिल करून, पोस्ट ग्रॅज्युएशन करून माझ्या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. आणि देशात चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे. मला आनंदही अशा गोष्टीचा आहे की नांदेड आता एक मेडिकल हब म्हणून आता चांगल्या प्रकारे नावारूपाला येऊ लागलेलं आहे. आपलं शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चांगलं आहेच, पण पेशंटची इन्कमिंग संख्या जर पाहिली 500 बेडच्या हॉस्पिटलला 1000 लोकांचं इन्कमिंग आहे. म्हणजे गरज किती आहे आपण विचार करू शकतो, पोटेन्शियल किती आहे. म्हणजे आपलं आता सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा मी नवीन बांधकाम हाती घ्यावं असं आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. माझ्या काळामध्ये मी साधारण 300 बेड त्याला मंजूर केले होते. नंतर शिंदे साहेबांनी 300 ते 500 बेड केले आहे. पण नवीन बिल्डिंग मात्र अद्याप झालेली नाही आहे. ती साधारण एक 250-300 कोटीपर्यंत ती बिल्डिंग जाईल. नांदेडचे नवीन अद्यावत सिव्हिल हॉस्पिटल नांदेडला, मेडिकल कॉलेज झालं, शहरातलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते अजूनही अद्यावत करायची गरज आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन नांदेडमध्ये आपण पाहता एवढे हॉस्पिटल जरी नसले तरी अजून कमीच पडत आहे. सो पोटेन्शियल आहे, गरज आहे, शाश्वत सेवेची अपेक्षा आहे, एक्सपर्टाईज पाहिजे आहे, स्पेशलायझेशन पाहिजे आहे. तर प्रत्येकाला वाटते की नांदेडमध्ये मुंबईमध्ये गेल्यानंतर प्रत्येक स्पेशलिस्ट वेगळाच आहे. हार्टचा कार्डियाकचा वेगळा आहे, किडनीचा वेगळा आहे, बॅकबोनचा वेगळा आहे. सगळ्याच पद्धतीने आपण पाहतोय की स्पेशलायझेशन हा या क्षेत्रातलं आज एक नवीन पर्व आपल्याला दिसतं आहे. आणि प्रत्येकाला स्पेशलाइज ट्रीटमेंट एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे आता की पहिल्यापेक्षा चांगली सेवा, तत्पर सेवा आणि खात्रीची सेवा आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये निश्चित उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारची आज पूर्ण देशामध्ये नवीन क्रांती आज उपलब्ध झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोगसुद्धा मेडिसिनमध्ये आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर नांदेड जे मेडिकल हब झालेलं आहे ते एक स्टेप पुढे जाऊन सर्व पद्धतीने आपल्याला अद्ययावत सेवा कशी नांदेडमध्ये देता येईल, मॉडर्न सेवा कशी देता येईल, चांगल्या पद्धतीने आपल्याला नांदेडमध्ये लोकांचं कॉन्फिडन्स अधिक वाढेल. अशा प्रकारे मुंबई हैदराबाद जायची गरज पडू नये. आणि फॉर्च्युनेटली आपण बघताय की नांदेडची कनेक्टिव्हिटी आता वाढलेली आहे. आता हैदराबाद आहे, बँगलोर आहे, अहमदाबाद आहे, दिल्ली आहे, पुणे आहे. आमचा प्रयत्न आहे लवकरच मुंबईची कनेक्टिव्हिटी जोडायचा आमचा प्रयत्न आहे की ज्यामुळे नांदेड मुंबई एका तासाभरात मुंबईला आपल्याला जाता येईल. फायदा एवढाच होईल की स्पेशलाइज डॉक्टर्स आपल्याकडे येऊ शकतील, ऑपरेशन परफॉर्म केलं की इमिडिएट जाऊ शकतील. असं काहीतरी करण्याची गरज आहे. नांदेडची ग्रोथ आता थांबणार नाही आहे. नांदेड इज नॉट गोइंग टू स्टॉप. आम्ही सर्व मिळून नांदेडला अहेड नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न, पुढे न्यायचा प्रयत्न आहे. एक सुंदर शहरचा आपण करण्याचा प्रयत्न आहे. भरपूर गोष्टी आहेत, ट्रॅफिक आहे, प्रॉब्लेम्स आहेत, अनेक विषय आहेत. आजही आम्ही नाकारत नाही, पण पहिल्यापेक्षा बेटर आहोत आणि येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षाही चांगलं पुढे जाऊ असा आमचा प्रयत्न आहे. नांदेडच्या एकंदरीत सर्व गोष्टीमध्ये तुमचं आजचं योगदान निश्चितच उल्लेखनीय राहणार आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. माय बेस्ट विशेस टू द एंटायर फॅमिली अँड होप टू सी फर्दर प्रोग्रेस. चांगलं आपण करत राहाल. संपूर्ण परिवार मेडिकल क्षेत्रामध्ये आहे, ही एक आनंदाची बाब आहे. वर पत्रिका पाहत होतो म्हणजे वर सगळी पॉलिटिकल नावं आणि खाली सगळी डॉक्टरची नावं, एवढी शेवटी नावं आहेत. लग्नाच्या पत्रिकेपेक्षा मोठी पत्रिका झालेली आहे. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. आणि तुमचा सर्व परिवार या क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करत आहे, ही एक फार अभिमानाची गोष्ट आहे. तर मी बघत होतो पालकमंत्री आम्ही आलो, त्यांना हैदराबादला जायचं होतं. त्याला म्हणले मला फ्लाईट काय मिळेल नाही. म्हणून ठीक आहे 5 मिनटं तर या. पण 5 मिनटं झाल्यानंतर मी जाणार होतो माझ्या दुसऱ्या कामाला. पण तुमची सगळी तयारी बघितलं मला वाटतं थांबलं पाहिजे, कारण लोकांनी तुम्ही एवढी तयारी केलेली आहे. कार्यक्रम थांबलं पाहिजे आणि तुमचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे. तुमच्याबरोबर 10 मिनटं का होईना 4 शब्द बोलता आले पाहिजेत. आणि मग एवढे कुटुंबातले सदस्य, एवढी सगळी मान्यवर मंडळी, व्यासपीठावरती सहकारी एवढे सर्व आल्यानंतर मग 5 मिनटं जाणं मला उशीर वाटलं नाही. म्हणून मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला थांबलेलो आहे, एवढंच मला सांगायचं आहे. सो माय बेस्ट विशेस टू द एंटायर टीम ऑफ डॉक्टर्स,
हॉस्पिटलमध्ये ज्यांचं योगदान राहिलं आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि नांदेडमध्ये चांगलं हॉस्पिटल आपण नेहमी करता नावाजलेलं राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर पुरुषोत्तम पवार. आमचं हे श्री आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अद्ययावत 40 बेड हॉस्पिटल आहे. इथे 10 बेड ICU आहेत, लॅमिनर OT आहे, वेल इक्विप्ड OT आहे. त्याच्यात आमचं व्हेंटिलेटर आहे, मॉनिटर्स आहेत आणि अलॉंग दॅट आमच्याकडं CM पण वेल इक्विप्ड आहे. हे हॉस्पिटल वन ऑफ द स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे. तरी तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला ही केलेली मदत खूप आभार वाटेल. आमच्याकडं ICU आहे, त्याच्यानंतर OT आहे, सगळं मेडिसिन विभाग आहे, ऑर्थोपेडिक विभाग आहे, सर्जरी विभाग आहे. मी जवळपास 8 वर्षापासून नांदेडमध्ये काम करतो आहे. मी फक्त प्रायव्हेटच पेशंट नाही तर योजनेचे पण बरेच पेशंट ऑपरेट केलेले आहेत. आमच्याही या हॉस्पिटलला MJPGYची योजना लवकरच सुरू होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न सर्व रुग्णांनी आपली काळजी घ्यावी. हॉस्पिटल यायची गरजच पडलं तर आम्ही तुमची नक्की जेवढी जमेल तेवढी मदत करू. मैं डॉक्टर अश्विता पवार बात कर रही हूँ. यहाँ पे हमने आइकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू किया है. ये 40 बेडेड का हॉस्पिटल है. इसमें ICU 9 बेडेड का है, 2 OT है, इंटरनेशनल स्टैंडर्ड में बांधा गया OT है, इंटरनेशनली ट्रेंड डॉक्टर्स अवेलेबल है यहाँ पे, रेडियोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, पैथोलॉजिस्ट, मेडिसिन, सर्जरी, सभी डिपार्टमेंट्स है. प्राइवेट और योजना जिसको भी ज़रूरत है सब तरह का फैसिलिटीज़ यहाँ पे अवेलेबल है. सिया में डिजिटल एक्सरे है, स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल है, सब कुछ भी. प्लीज़ आके इसका यूज़ कीजिए, उपयोग कीजिए. ये हॉस्पिटल कहाँ पे? MF होंडा शोरूम के सामने साटा चौक के आगे आइकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपके नांदेड़ में है.